नमस्कार. आपण आहोत स्वीडनमध्ये आणि मी आता जाते क्लासला. आज बघते तर काय दारात उभी आहे मी आणि बाहेर मला काही दिसत नाही आहे. सगळं धुकंच धुकं आहेत. सकाळचे 8 वाजले आणि सगळीकडे असं धुसर वातावरण झालं आहे. गाड्या नेहमीप्रमाणे चालू आहेत, ट्रॅम सुरू आहेत. कसं काय ड्रायव्हर्स लोकांना दिसतंय? दिसतंय खरं त्यांना म्हणून तर चालवत आहे. जाऊ दे, मला तर काही दिसत नाही आहे. मी तर थांबणार आणि मग निघणार कारण सगळं धूसर आहे आणि असं वातावरण असतं इथे म्हणूनच लोकं रिफ्लेक्टरचा यूज करतात, की अंधार असल्यामुळे लोकांना दिसत नाही कधी-कधी तर आणि ॲक्चुअली इकडचे लोकं तर ब्लॅक कपडे जास्त वापरतात, ब्लॅक अँड व्हाईट तर ते त्याच्यात रिफ्लेक्टर्सचा वापर करतात बॅगांना वगैरे. तर जेणेकरून रस्त्यावर चालत असताना बाकीच्यांना, गाड्यांना वगैरे ड्रायव्हर्सला गाड्या चालवताना दिसले पाहिजे ते म्हणून रिफ्लेक्टर्सचा वापर करतात ते. अशा सगळ्या सोयीचा उपभोग घेतात आणि ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून हे असे रिफ्लेक्टर्स ड्रेसला आणि बॅग्सला लावतात. त्याच्याने अपघात होत नाही आणि टळतात होणारे अपघात. लोकं चालणाऱ्यांसाठी आधी थांबतात. किती फास्ट असो गाडी, पण जर चालणारा चालत असेल, क्रॉस करत असेल तर त्यासाठी गाडी आवर्जून थांबते. कोणी हॉर्न वाजवत नाही. अशा चांगल्या सवयी इथल्या वाहन चालकांना आहेत असं म्हणायला हरकत नाही. सगळे शांतपणे गाडी चालवतात. चला मी पण जाते. बाय बाय.